आहे कोल्हापुरातून जीबीएस पेक्षा भयानक आजाराचे 4 रुग्ण कोल्हापूरमध्ये आढळले आणि खळबळ उडाली। एसएसपी या आजाराची लहान मुलांना लागण झाल्याने मुलं अंथरुणाला खिळून बसतात। दरम्यान हा संसर्गजन्य आजार नसला तरी काही वर्षात या रुग्णांच्या संख्येत वाढ होते। लाखो रुपये खर्च करून देखील रुग्ण बरेच होत नाही। त्यामुळे सरकारने योग्य उपचार असणारी औषधं आणावीत अशी मागणी पालकांनी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे। तिला उलट्या सुरू झाल्या, परत चालू झाल्या। त्यानंतर डॉक्टर विलास जाधवांनी पाठीतील मणक्याच्या पाण्याची तपासणी करण्यास सांगितले। त्यानंतर तपासणी केल्यास त्याच्यामध्ये SSPE नावाचा जो आजार आहे तो पॉझिटिव्ह आला। त्यानंतर डॉक्टरने म्हटले की याच्यावरती काही फारसे उपचार नाही आहेत। तर आम्ही इतकं खर्च केलं दवाखान्यावरती, इतकं आता सुद्धा करतोय। एसपी नवा आजार नवं टेन्शन या संदर्भातले जरा अपडेट्स आपण घेऊया। नेमका हा आजार काय आहे बघा। नवा आजार नवं टेन्शन SSP या आजाराने चिंता वाढवलेली आहे। सबअक्यूट स्क्लेरोसिन पेनिसेन्फाइड असा आजाराचा शिरकाव होतो। विशेषतः 5 ते 10 वयोगटाच्या मुलांमध्ये या आजाराची लक्षणे आढळतात। हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार आहे। गोवर झाल्यानंतर काही वर्षांनी हा विषाणू हळूहळू विकसित व्हायला सुरुवात होते। या आजारावर कोणताही उपचार अजून सुद्धा उपलब्ध नाही। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात संवाद साधूया। ज्ञानेश्वर, आपण बघितलं तर SSP म्हणजे आधीच आपण GBS ने घाबरलेलो आहोत आणि अनेक ठिकाणी GBS चा शिरकाव होय। त्याच वेळेला आपण SSP विषयी कोल्हापुरातून बातमी ऐकतोय, काय नेमकी अधिक माहिती? सुवर्णा, खरं तर SSPA नावाच्या या आजारामुळे अनेक पालकांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळते। गेल्या काही वर्षापासून हा आजार झपाट्याने वाढताना पाहायला मिळते। विशेषतः लहान मुलांच्या मध्ये हा आजार आहे तो दिसून येतोय। आम्ही ज्यावेळी डॉक्टरांशी या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गोवर विषाणूमुळे हा आजार होत असल्याचं प्राथमिकदृष्ट्या डॉक्टरांना आढळून आलेलं आहे। त्यामुळे गोवरची जी लस दिली जाते ती प्रभावी ठरते का हा प्रश्न या निमित्तानं उभा ठाकताना पाहायला मिळतोय। यावरती सध्या तरी कोणत्याही पद्धतीचे उपचार नाही आहेत आणि त्यामुळे डॉक्टरांना केवळ या लहान मुलांना त्यांचा जे टेन्शन आहे किंवा त्यांचं जे दुखणं आहे ते कमी करण्याचा तेवढाच प्रयत्न आहे तो डॉक्टर करताना पाहायला मिळतात। मात्र ही मुलं 1.5 ते 2 वर्ष केवळ जगतात आहे आणि त्यानंतर ती मृत्यूला सामोरं जातात। त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा सध्या यावरती हात टेकल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे पालकांची मोठी चिंता आहे ते या आजारानं वाढल्याचं पाहायला मिळते आणि पालकांनी या संदर्भातले उपचार आहेत ते मोफत करावेत अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते सरकारकडे केलेलं आहे। कारण अनेक पालकांना या मुलांच्यावरती उपचार करणं आहे ते जिकरीचं होऊन बनलेलं आहे। कारण एक व्हॅक्सिन आहे ते त्यांना सध्या द्यावी लागते, ते 16 ते 18,000 या रुपया दरम्यानचे आहे आणि ते सलगपणे काही दिवस द्यावी लागते तरच या मुलांना काहीसा दिलासा मिळतो। मात्र एकूणच यावरती प्रभावी अशी उपचार पद्धती कोणत्याही पद्धतीची नाही। त्यामुळे वारंवार हे सगळे पालक आरोग्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतायत की या संदर्भातली उपचार पद्धती विकसित करावी, व्हॅक्सिन आहे ते विकसित करावे आणि या नव्या आजाराला आहे ते तोंड आहे ते सरकारनं द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा करताना पालक पाहायला मिळतात। मात्र सगळ्या डॉक्टरांनी या संदर्भात हात टेकल्याचं पाहायला मिळतं। राज्यामध्ये अनेक रुग्ण या संदर्भातले पाहायला मिळतात। लहान मुलांना विशेषतः याची लागण होत असल्यामुळे डोळ्यात देखत आहे ते पालकांना मुलांचे मृत्यू आहे ते बघण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात आता भूमिका घेण्याची गरज आहे आणि या संदर्भात योग्य ते औषध प्रणाली विकसित करण्याची गरज आहे ती दिसून येते। सुवर्णा, नक्की धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। हा नेमका आजार काय आहे याबाबत डॉक्टर विलास जाधव यांच्याशी देखील आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी संवाद साधला। त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमका SSPE हा आजार काय आहे। आपल्यासोबत कोल्हापूरचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया। सर, SSPE नावाचा नवीन किंवा जुना आजार असेल पण आता तो पालकांची चिंता वाढवताना पाहायला मिळतात, काय नेमकं यामध्ये होतं, काय याची हिस्ट्री आहे? SSP तसा जुना आजारच आहे, फक्त जरासं त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय। आता त्याचं कारण शोधायचं चालू आहे, कशाने वाढायला लागले।
बऱ्याच वेळा काय होतं की एखादी साथ येऊन गेली की काही आजार डोकं वर काढतात. कारण हा तसा म्हटलं तर प्रतिकारशक्तीशी निगडीत, जसं GBS तुम्ही आत्ता सांगितलं की प्रतिकारशक्तीशी निगडीत आहे, तसंच SSP सुद्धा थोडाफार प्रतिकारशक्तीशी निगडीत आजार आहे. हा आजार GBSची अगदीच तुलना म्हटलं तर हा तसा प्राणघातक म्हणू शकतो आपण जास्त, पण खूप कमी प्रमाणात, सुदैवानं खूप कमी प्रमाणात आढळतो. प्रत्येक आता मला जर तुम्ही विचारलं तर आज गेल्या 20 वर्षात मी फक्त 14 केसेस बघितले आहेत, 14-15 केसेस. पण आत्ता ह्या एक 2-3 वर्षात नक्कीच जरा जास्त आहेत. जवळजवळ 8-9 केसेस आत्ताच ह्या 2-3 वर्षात दिसत आहेत. खेळतं बाळ असताना काही महिन्यातच ते अंथरुणाला खिळून पडल्याचं पाहायला मिळते या आजारामध्ये. हो, दुर्दैवानं असंच होतं. सगळी मुलं चालतात, बोलतात याच्या अगोदर, हा आजार व्हायच्या अगोदर, आणि नंतर मग हळूहळू चालणं, बोलणं, लक्ष देणं बंद होतं, झटके यायला चालू होतात. पण त्याला काय म्हणू आपण, दुर्दैवच म्हणू. ही जी लहान मुलं अंथरुणाला खिळून पडत आहेत त्यांना यापासून सुटका व्हावी, अशा पद्धतीची उपचार पद्धती अंमलात आणावी, अशा पद्धतीची अपेक्षा पालक करताना पाहायला मिळतात. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याबाबत आता काय निर्णय घेते हेच पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.